नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आजच्या सोशल मीडिया आणि फिल्टर्सच्या जगात खूप महत्त्वाचा आहे. तो विषय म्हणजे आपलं रूप आणि आपला अहंकार. आपल्याला वाटतं की आपण नेहमी तरुण राहावं, सुंदर दिसावं, पण निसर्गाचा नियम काही वेगळाच आहे. आज आपण एका अशा राजकुमारीची गोष्ट ऐकणार आहोत जिला तिच्या रूपाचा प्रचंड अभिमान होता, पण एका घटनेनं तिचं पूर्ण आयुष्य बदललं. ही गोष्ट आहे भगवान बुद्धांची बहीण राजकुमारी रूपनंदाची. रूपनंदा नावाप्रमाणेच अतिशय रूपवान होती. तिचे वडील राजा शुद्धोधन आणि आई महाप्रजापती गौतमी जेव्हा बुद्धत्व प्राप्त करून सिद्धार्थ गौतम परत आले तेव्हा कपिलवस्तूमध्ये क्रांती झाली. एकामागून एक राजपरिवारातील सदस्य संन्यास घेऊ लागले. रूपानंदाचा भाऊ नंद भिक्षू झाला. तिची आई गौतमी भिक्खुनी झाली. आता राजवाड्यात रूपनंदा एकटी पडली होती. तिला वाटलं की सगळेच जात आहेत तर मी इथे राहून काय करणार, लोक काय म्हणतील. पण मित्रांनो, इथे एक गोम होती. ती भिक्षुनी झाली ती श्रद्धेपोटी नाही तर दिखाव्यासाठी. तिला फक्त गर्दीत मिसळून जायचं होतं. तिला वाटायचं की मी भिक्षुनी झाली तरी माझे सौंदर्य तर तसंच राहणार आहे. ती जरी आश्रमात आली तरी तिचं डोकं मात्र तिच्या सौंदर्यातच अडकलेलं होतं. आता खरी गंमत सुरू होते. आश्रमात सगळेच भिक्खू आणि भिक्खुनी रोज भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकायला जायचे, पण रूपानंदा कधीच जात नसे. का? कारण तिला भीती वाटायची. तिला वाटायचं की बुद्ध हे सत्य बोलतात, ते शरीराच्या नश्वरतेवर बोलतात. ती विचार करायची, जर मी त्यांच्यासमोर गेले आणि त्यांनी माझ्या सौंदर्याची तुलना हाडांच्या साबळ्याशी केली तर माझा अहंकार दुखावला जाईल. मी हे ऐकू शकणार नाही. ती स्वतःला इतरांच्यापेक्षा वेगळी आणि खास समजत होती. तिला वाटायचं माझं रूप हे माझं खरं अस्तित्व आहे. एके दिवशी बुद्धांनी आज्ञा दिली की आज सर्व भिक्खुनींनी हजर राहावे. रूपानंदाला नाईलाजाव जावं लागलं. ती सगळ्यात मागे एका कोपऱ्यात लपून बसली जेणेकरून बुद्धांची नजर तिच्यावर पडणार नाही. पण बुद्ध हे महान मनोवैज्ञानिक होते. त्यांना माहीत होतं की रूपनंदाच्या मनात काय चाललंय. तिला शब्दांनी समजवण्यापेक्षा अनुभवातून समजवणं गरजेचं होतं. त्यांनी आपल्या रिद्धीने इथे एका 16 वर्षाच्या मुलीची आकृती तयार केली. ती मुलगी रूपानंदापेक्षा कितीतरी पटीने सुंदर होती. रूपानंदा त्या मुलीला बघून थक्क झाली. तिची नजर त्या मुलीवरून हटेना. तिला वाटलं, अरे इतकं सुंदर रूप सुद्धा असू शकतं. पण पुढच्याच काही मिनिटांत बुद्धांनी त्या आकृतीत बदल घडवायला सुरू केला. ती 16 वर्षाची मुलगी 20-25 वर्षांची झाली. ती मध्यमवयीन झाली. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागल्या. ती म्हातारी झाली. तिचे केस पिकले, पाठीला बाक आला आणि ती खोकू लागली. शेवटी ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. तिचं शरीर फुगू लागलं, दुर्गंधी येऊ लागली आणि त्यातून किडे बाहेर पडू लागले. हे सगळं रूपानंदाच्या डोळ्यासमोर घडत होतं. तिला जाणीव झाली की ज्या रूपावर मी इतका गर्व केला त्याची अवस्था हीच होणार आहे. मग मी कशाच्या मागे धावते. तिला समजलं की हा देह म्हणजे एक फक्त पिंजरा आहे जो एक दिवस नष्ट होणार आहे. तिने त्याच क्षणी आपल्या रूपाचा अहंकार सोडला आणि तिला श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली. मित्रांनो, आजच्या काळात आपण काय शिकू शकतो. आपण फोटो काढताना 100 फिल्टर्स लावतो, जिममध्ये जाऊन शरीर कमावतो. हे सगळं ठीक आहे, पण हे विसरू नका की हे शरीर भाड्याचं घर आहे. खरी सुंदरता तुमच्या विचारांत आणि कर्मात असते. जेव्हा आपण शरीराच्या पलीकडे जाऊन बघायला शिकतो तेव्हाच आपल्याला खरंच सुख मिळतं. तर कशी वाटली तुम्हाला ही रूपानंदाची गोष्ट? जर तुम्हाला हे आवडलं असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. या कथेबद्दल तुमचे काय विचार आहेत ते कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी गोष्टीत. धन्यवाद.